हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण अगदी पौष्टिक आणि अगदी झटपट बनणारी दुधी भोपळ्याची रेसिपी पाहणार आहोत. इथे मी एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतलाय आणि सुरेनी शेंड्याचा भाग कट करून घ्यायचा. आणि आता सालीसकट दुधी भोपळा किसणीने किसून घ्यायचा. काही जण दुधी भोपळा सोडून वापरतात, पण सालीमध्ये सर्वात जास्त पौष्टिक घटक असतात, म्हणून शक्यतो दुधी भोपळा सालीसकटच किसावा. दुधी भोपळा आपला किसून तयार आहे. त्यामध्ये 3 चमचे गव्हाचे पीठ घालायचे, 1 चमचा बेसन पीठ घालायचे. त्याने थालीपीठाला छान असा कलर येतो. नंतर थोडे ज्वारीचे पीठ पण ऍड करायचे आणि अर्धा कप कोथिंबीर घालायची. त्याने थालीपीठाला छान चव येते. 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या. अर्धा चमचे जिरे जिरे नंतर पाव चमचा हळदी, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचे धणे जिरे पूड, अर्धा चमचा ओवा. त्याने खूप छान चव येते. अर्धा चमचा कस्तुरी मेथी अशी हातावर चोळून टाकायची. त्याने सुद्धा पराठ्याला छान अशी फ्लेवर येतो. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं. जशी पाण्याची गरज असेल तसं पाणी पण टाकून घ्यायचं. जसं चपातीसाठी कणिक मळतो तसं कणिक मळून घ्यायचं आणि थोडंसं तेल पण टाकून घ्यायचं मळताना आणि साधारण 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं. नंतर आपण पराठा लाटायला घेऊ. नंतर पराठा लाटताना थोडी सुके पीठ पण घालायचे लाटताना. त्याप्रमाणे आपण घडीची चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं. वेगवेगळे शेप पण तुम्ही बनवू शकता, जसे की चौकोनी असो, त्रिकोणी असो. लहान मुले अगदी आवडीने मजेशीर खाता. इकडे तवा पण गरम करायला ठेवला होता व त्यावर लाटलेला पराठा टाकला. हलकासा एका बाजूने शेकून घ्यायचा. त्याच्या दोन्ही बाजून बदलून घ्यायच्या. दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायचा. त्यावर खूप सारं साजूक तूप पण टाकायचं. त्यामुळे पराठ्याला छान अशी चव लागते. पौष्टिक पराठा तयार आहे. दुधी भोपळा पाणी सोडतो, त्यामुळे पीठ मळताना सुरुवातीला अतिरिक्त पाणी घालायचे नाही. आणि ज्यांना कोणाला दुधी भोपळ्याची भाजी आवडत नसेल त्यांच्याकरता ही रेसिपी नक्की ट्राय करा. ते आवडीने खातील. हे थालीपीठ दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा एखादं टोमॅटो सॉस किंवा शेंगदाणे चटणीसोबत पण तुम्ही खाऊ शकता. आणि दुधी भोपळ्याच्या आरोग्यासाठी होणारे आश्चर्यकारक फायदे आहेत. अनेक जण दुधी भोपळा आवडीने खात नाहीत, पण त्याचे फायदे ऐकल्यावर तुम्ही नक्कीच तो आहारात समाविष्ट कराल. सर्वात पहिला फायदा म्हणजे वजन कमी करण्यास मदत करते. दुधी भोपळ्यात कॅलरीज कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी लागते. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. दुसरा फायदा म्हणजे पचन सुधारते. दुधी भोपळ्यात भरपूर फायबर असते, त्यामुळे अपचन आणि गॅस यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. तिसरा फायदा म्हणजे शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात दुधी भोपळा खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते आणि उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होते. अशाच वेगवेगळ्या थालीपीठांच्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊनच येईल. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय.